शुभविवाह या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये भूमी सांगत असते, सोड मला. यावरती दुष्यंत म्हणतो, तुला अजिबात सोडणार नाही. तू मला आत्ताच्या आत्ता सांग की तुझं माझ्यावरती प्रेम आहे तरच मी तुला सोडेन, कारण तो आकाश तुला जे देऊ शकत नाही ना ते सगळं सगळं मी तुला देईन. याच्यावरती भूमी म्हणते, माझा जीव गेला तरी बेहत्तर, तरीसुद्धा मी तुला बोलणार नाही की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, कारण माझं फक्त माझ्या आकाशवरती प्रेम आहे. याच्यावरती दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, तो आकाश तुला काय देऊ शकतोय, बोल, तुझं माझ्यावरती प्रेम आहे. भूमी अधिकच चिडते, त्याला आता आपल्यापासून लांब ढकलायला लागते आणि तू कितीही काही बोललास ना तरी माझ्या आकाशवरती प्रेम आहे. आकाशच्या नखाची सुद्धा सर तुला येणार नाही, हो बाजूला, असं म्हणत भूमी दुष्यंतला झिडकारत असते आणि तितक्यात तिथे आकाश आणि अक्का येतात. आकाश हे सगळं दृश्य पाहतो आणि तो ओरडतो, ए बाजूला हो. तोपर्यंत इकडे आता रघुकाका मानसीला भेटतात. रघुकाका म्हणतात, छोट्या मालकीनबाई, मला जेवढं बोलायचं आहे ना ते तुम्ही नीट ऐकून घ्या. कोणत्याही आरडाओरडा करू नका. तुम्ही जर आरडाओरडा केलात ना तर घरचे सगळे येतील आणि उगाच गोंधळ होईल. यावरती मानसी म्हणते, रघुकाका तुम्ही काळजी करू नका. म्हणजे ताई इथून जायच्या आधी तिचं तुमच्याबद्दलचं मत बदललं होतं. ताईने मला सांगितलं होतं की रघुकाकांनी असं काही केलेलं नाही आहे. मला इतकं समजलंय की तुम्ही काही चुकीचं नाही केलेत, पण तुम्ही असे लपून छपून का आलात? तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना. यावरती रघुकाका म्हणतात, माझं दुर्दैव, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये पोचलो. किती दिवस कोमात होतो. आत्ता मी कोमातून बाहेर आलोय, पण मालकीनबाई मला लवकरात लवकर आकाश बाबा आणि भूमी मालकीनबाईंची भेट घ्यायची आहे. याच्यावरती मानसी म्हणते, पण रघुकाका ते तर दोघं इथे नाही राहत. रघुकाका म्हणतात, म्हणजे काय म्हणताय तुम्ही? दोघं इथे राहत नाही मग गेले कुठे? मानसी सांगते, रघुकाका अहो ते दोघं जयसिंगपूरला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी गेलेत. यावरती रघुकाका म्हणतात, पण ते दोघं जण ठीक आहेत ना आणि ते कंपनीच्या कामासाठीच गेलेत ना. यावरती मानसी म्हणते, रघुकाका तुम्ही सारखा हा प्रश्न का विचारताय की ते कंपनीच्या कामासाठीच गेलेत ना, कंपनीच्या कामासाठीच गेलेत ना, काही प्रॉब्लेम आहे का? रघुकाका विचार करतात, काय सांगू मी, मालकीणबाईंच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमची रांगच चालू झालेली आहे. तुम्हाला मी काय सांगू की काय घडलंय आणि काय नाही ते. असं म्हणत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम चाललेत, पण मला शोधून काढायला पाहिजे की नक्की ते कुठे गेलेत. तोपर्यंत इकडे आकाश रागारागात येतो आणि तो म्हणतो, ए सायकल राणीला सोड, माझी बायको आहे ती, तिला हात लावण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? असं म्हणत आता इकडे दुष्यंतची कॉलर धरून भूमीपासून त्याला बाजूला करत तो आता भूमीच्या इथे येतो. दुष्यंत म्हणतो, सायकल राणी काय सायकल राणी, ती भूमी आहे आणि ती माझी आहे. तुझी हिंमत कशी झाली रे भूमीला हात लावायची? ए आकाश, भूमीपासून लांब हो, ती माझी बायको आहे. असं म्हणत तो आकाशवरतीच हमला करतो. त्यावरती आता मात्र आकाश हाताने ती काठी गच्च पकडतो आणि आता दुष्यंतला ढकलतो. दुष्यंतला ढकलत आकाश या काठीने दुष्यंतला बेदम मार देतो आणि त्याला म्हणतो, सायकल राणी माझी बायको आहे, तिला हात तर काय, तिच्याकडे बघण्याची जरी हिंमत केलीस ना तर तुला चांगलाच धडा शिकवेन. असं म्हणत त्या काठीने बदलतो. मग भूमी आणि अक्का आकाशला बाजूला करतात आणि त्याच्या नादी लागू नको, तुलाच त्रास होईल. तितक्यात पोलिसांना बोलवलेलं असतं. मग पोलीस येतात. अक्का म्हणतात, पकडा, हाच तो बदमाश आहे. या पोरीला फसवून त्यांनी इकडे आणला आणि आता तिला त्रास देत आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे दुष्यंत चिडतो आणि ए आकाश, तू माझ्या बाबतीत खूप वाईट केलंस, तुला आता चांगलाच धडा शिकवेन मी. असं म्हणत आकाशला धमकी देतो. पोलीस म्हणतात, चल आता ना तू घर जावई आहेस पोलिसांचा, आणि पोलीस त्याला घेऊन जेलमध्ये जातात सुद्धा. पोलीस गेल्यावरती इकडे भूमी आकाशला गच्च मिठी मारते आणि रडायला लागते. आत्तापर्यंत झालेल्या ट्रॉमामधून भूमी अजूनही बाहेर आलेली नसते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आकाश तिला जवळ घेतो, सायकल राणी रडू नकोस, सगळं काही ठीक झालंय, आपण दुष्यंतला पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. असं म्हणत आकाश भूमीला आपल्या जवळ घेतो. त्यानंतर आकाश, भूमी, अक्का घरी येतात. अक्का दोघांसाठी जेवण करण्यासाठी आपल्या रूममध्ये जातात. तोपर्यंत आकाश आणि भूमी रूममध्ये येतात. मग आता थंड पाण्याने आकाश भूमीच्या सगळ्या झालेलं घाण वगैरे पुसून काढत असतो आणि तिचा चेहरा पण थंड पाण्याने पुसतो आणि म्हणतो, आजी सांगत असते की थंड पाण्याने चेहरा पुसला ना तर एकदम फ्रेश वाटतं, टवटवीत वाटतं. ए सायकल राणी, तुला पण छान फ्रेश वाटेल. असं म्हणत थंड पाण्याने भूमीचा चेहरा पुसून देत असताना तिकडे अक्का येतात. आकाश सांगत असतो, सायकल राणी तुला चहा बनवून देऊ की चॉकलेट मी मिल्क देऊ?
काय देऊ तुला, बोल ना. तितक्यात आकाश म्हणतो, बोल ना सायकल राणी. अक्का म्हणतात, हे बघ, यातलं काहीही देऊ नकोस. मी न छानपैकी साजूक तूप घालून तुम्हाला दोघांना खिचडी आणले, ती गरम गरम खिचडी दोघांनी खाऊन घ्या बरं. यावरती आकाश म्हणतो, अक्का खरंच मी आत्ताच म्हणत होतो सायकल राणीला की तुला चॉकलेट मिल्क देऊ का, तर तुला कसं कळलं. अक्का म्हणतात, असू दे असं म्हणतात. आता मात्र अक्कांच्या डोळ्यात पाणी येतं. अक्कांच्या डोळ्यात पाणी आल्यावरती भूमी म्हणते, अक्का काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आलं, बोला ना. आत्तापर्यंत कठोर वागणाऱ्या अक्कांच्या डोळ्यात चटकन पाणी बघून भूमीला गलबलून येतं. आत्तापर्यंत ओरडणाऱ्या, आरडाओरडा करणाऱ्या आणि सगळे नियम कायदे कानून समजावून सांगणाऱ्या अक्का अचानकपणे भावूक झाल्यामुळे भूमीला पण रडू येतं आणि म्हणते, अक्का बोला ना, काय झालं. अक्का म्हणतात, काय सांगू पोरी. भूमी सांगते, अक्का तुमच्यामध्ये लपलेली एक प्रेमळ आई मला नेहमीच दिसत आली, पण त्या प्रेमळ आईला झाकून तुम्ही एक मुखवटा धारण केला होता. का अक्का तुम्ही असं वागलात. आकाश म्हणतो, बोल ना अक्का. अक्का सांगते, काय सांगू, मी अशी नव्हते ग. मी सुद्धा एक साध्या नॉर्मल बाईसारखीच होते. मला पण संसाराची आवड होती, मुलं बाळ हे सगळं होतं, पण नियतीने माझ्यापासून एका झटक्यात सगळं हिरावून घेतलं आणि मला असं रस्त्यावरती आणून सोडलं. आता एकटी बाई काय करणार, जीवन जगण्यासाठी झगडावं तर लागतं. मग पावभाजीची गाडी टाकली, पण पावभाजीची गाडी टाकल्यावरती सुद्धा असं नॉर्मल वागून लोकांसमोर चालत नसतं. एक कठोरपणाचा मुखवटा धारण केला तरच आपला निभाव लागू शकतो आणि तेच मी केलं. पावभाजीची गाडी टाकली आणि खंबीरपणे मी उभी राहिले आणि सगळं पुन्हा मिळवायचा प्रयत्न केला. बघ, म्हणजे आर्थिक तर नीट झालं, पण माझी मुलं बाळं जी मला हरवली होती ना, ती तुमच्या रूपाने मला परत मिळाली. तुम्ही दोघं जण मला माझ्या मुलाबाळांसारखेच आहात. खरं सांगू तर तुमच्या इथे येण्यामुळे मला न पुन्हा एकदा आई झाल्यासारखं वाटतंय. आकाश सांगतो, अक्का खरं तर मला आणि सायकल राणीला आम्हाला दोघांना पण आई नाहीये, पण तुम्हाला बघितलं ना की आम्हाला आईसारखंच वाटतं, आम्हाला आईचं फिलिंग येतं. अक्का तुम्ही आमच्या आईसारख्या आहात. असं म्हणत आकाश आणि भूमी दोघं जण आता मात्र अक्कांना समजवत असतात. अक्का म्हणतात, खरंच तुम्ही दोघं इथे आलात ना तर आम्हाला खूप छान, म्हणजे मला खूप छान वाटले. आज तुम्हाला दोघांना काही झालं असतं तर मी काय केलं असतं. यावरती भूमी म्हणते, अक्का असं म्हणू नका, तुम्ही असताना आम्हाला दोघांना काहीही होणार नाही. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कितीही आम्हाला ओरडला असलात ना तरी सुद्धा मला माहिती होतं की तुमच्या ह्या ओरडण्यामागे एक प्रेमळ आई दडलेली आहे आणि ही आई मला नेहमी दिसायची, पण आज त्याचं कारण कळलं. अक्का आज या वस्तीमध्ये आम्ही जर राहू शकतोय ना तर फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आम्हाला आधार दिलात, तुम्ही आम्हाला प्रेम दिलत आणि त्यामुळे आम्ही या वस्तीमध्ये मानाने राहू शकतोय. अक्का तुमचे आमच्यावरती खूप उपकार आहेत. प्रत्येक संकटामध्ये अक्का तुम्ही आमची साथ दिलेली आहेत. असं म्हणत भूमी आणि आकाश हे दोघं जण अक्कांचे आभार मानतात. अक्का त्यांना आता छानपैकी अंजारत गोंजारत असतात. आत्तापर्यंत कडू वागणाऱ्या अक्का एका क्षणात भूमी आणि आकाशची आई झालेल्या असतात आणि दोघांवरती खूप प्रेम करत असतात. भूमी आणि आकाश अक्कांच्या मांडीवरती डोकं ठेवतात. तोपर्यंत इकडे दुष्यंतला जेलमध्ये टाकलेलं असतं. दुष्यंतला जेलमध्ये टाकल्यावरती त्याच्याकडे जामिनावरती सुटण्यासाठी एकच पर्याय असतो, तो म्हणजे त्याचा मित्र अभिजित. जेलमध्ये गेल्यावरती आता तो अभिजितला कॉल करून बोलवून घेतो. अभिजितला घडलेला सगळा प्रकार सांगतो. अभिजितला सांगतो, आमच्या वस्तीत एक नवीन जोडपं आले ना, त्या जोडप्याच्यामुळे मला हे सगळं करायला लागलं. त्यावरती अभिजित म्हणतो, काय नाव म्हणालंस त्या जोडप्याचं. तर आता इकडे दुष्यंत म्हणतो, भूमी देसाई म्हणून तिचं नाव आहे. आता मात्र इकडे अभिच्या पायाखालची जमीन सरकते. त्यावेळेला इकडे दुष्यंत सांगतो, हो भूमी देसाई आणि तिचा नवरा तो आकाश, तो तर इतका वेडपट आहे ना, सारखा तिच्या पुढे मागे करत असतो. म्हणून त्या भूमीला जरा सुख द्यावं म्हणून तिच्या जवळ गेलो तर तिने मला जेलमध्ये पाठवलं. एक नंबरची खतरनाक बाई आहे. त्या भूमीला आणि त्या आकाशला दोघांना पण मला सोडायचंच नाहीये. असं म्हणत आता इकडे दुष्यंत भूमी आणि आकाशबद्दलची सगळी माहिती आणि ते माझ्या वस्तीत बाजूलाच राहतात हे सगळं सांगतो. मग मात्र अभिजितच्या हातात कोलीतच मिळतं. अभिजित लगेचच रागिणीला त्या ठिकाणाचा पत्ता सांगतो आणि तो तिला त्या ठिकाणी घेऊन येतो. तोपर्यंत रघु काका आकाश आणि भूमीला त्याच वस्तीमध्ये भेटायला आलेले असतात. अक्का मात्र रघु काकांबद्दल गैरसमज करून घेतात आणि अक्का म्हणतात, हा चोर आहे, पकडा, मारा ह्याला. असं म्हणत चाळीतील लोक रघु काकांना मारत असतात. रघु काका म्हणतात, मी खरंच काही नाही केलेलं आहे, ऐका तरी. आणि तितक्यात तिथे आकाश येतो. थांबा अक्का, रघु काकांनी
काही नाही केलं त्यांना उगाच तुम्ही मारू नका. तोपर्यंत भूमी आता ऑफिसमधून घरी येत असताना तिला आपल्या मागे कारमध्ये कोणीतरी आपला पाठलाग करतंय हे दिसतं आणि मग कारच्या मागे वळून पाहता तिला आरशामध्ये आता इकडे अभिजित आणि रागिणी दिसते. मग मात्र भूमी थोडीशी घाबरते. आपला हे पाठलाग करतायत हे मात्र भूमीला समजतं. तोपर्यंत इकडे रघु काकांना वाचवायला आकाश आलेला असतो आणि तो अक्कांना सांगत असतो, रघु काका आहेत ते मी त्यांना ओळखतो. आता एकाच वेळेला रघु काकांची एंट्री. भूमीला अभिजितबद्दल समजलंय. मग आता भूमी काय निर्णय घेणार, आकाशसोबत ही चाळ सोडून जाणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.